याच्याहून थोडं दुसऱ्या याच्यावर जातो. एक आता तुम्ही मध्ये एक आरोप केला शरद पवारांवर की राष्ट्रपती राजवट त्यांच्यामुळे लागली होती मागच्या वेळेस इथे. खरं आहे, 100% खरं आहे. बघा, जी मीटिंग झाली तिथं त्यांनी मान्य केली, पवार साहेबांनी मीटिंग झाली म्हणून. त्या मीटिंगमध्ये हे ठरलं की वेळ थोडा घालवायचा म्हणजे मग राष्ट्रपती राजवट लावता येते. ती राष्ट्रपती राजवट लावण्याकरता एक पद्धत असते. जेव्हा तुम्हाला राज्यपालांचं काम असतं की प्रत्येक पक्षाला त्यांनी विचारायचं असतं तुम्ही सरकार तयार कराल का, आणि मग जर सगळ्या पक्षांनी नाही म्हटलं तरच त्यांना राष्ट्रपती राजवट लावता येते. आता इथे कॉम्बिनेशन्स होते. एक आम्ही आणि शिवसेना होतो, जे वेगळे झालो होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस होतं. पवार साहेबांनीच आम्हाला हे सांगितलं की सगळ्या पक्षांना ते विचारतील, त्यावेळेस तुम्ही नाही म्हटलं तर शिवसेनेजवळ तेवढी स्ट्रेंथ नाही, आम्ही नाही म्हटलं तर काँग्रेसजवळ स्ट्रेंथ नाही. त्यामुळे त्यांनी हे सांगितलं होतं की एकदा राष्ट्रपती राजवट लागली की मी महाराष्ट्राचा दौरा करेन, दौरा करून येऊन मी घोषणा करेन की मी महाराष्ट्रात फिरलो, महाराष्ट्राचं मत आहे की आपल्याला एक स्टेबल गव्हर्नमेंट हवी आहे आणि म्हणून आम्ही BJP सोबत जाण्याचा निर्णय केला आहे आणि मग आपण करू. आणि या हिशोबाने पहिलं पत्र आम्हाला आलं, आम्ही सांगितलं आम्हाला बनवायचं नाही. दुसरं शिवसेनेला गेलं, शिवसेनेने त्यांच्याजवळ नव्हतेच लोक, त्यामुळे त्यांनी सांगितलं आम्हाला करता येत नाही. तिसरं पत्र राष्ट्रवादीला गेलं, त्यावेळी त्याचं उत्तर हे माझ्या घरी ड्राफ्ट झालं. म्हणजे माझ्या घरी म्हणजे मुख्यमंत्र्याच्या घरी वर्षा बंगल्यावर ड्राफ्ट झालं. ड्राफ्ट झाल्यानंतर ते अजितदादांनी पाठवलं शरद पवार साहेबांकडे. शरद पवार साहेब त्यावेळेस लीलावतीला भेटायला गेले होते संजय राऊतांना. तिथे ते पत्र गेलं. तिकडनं निरोप आला की हे 2 मुद्दे काढा आणि असे 2 मुद्दे टाका. त्याशिवाय परत पत्र ड्राफ्ट झालं, त्याच्यावर अजितदादांची सही झाली आणि ते पत्र राज्यपालांकडे गेलं. आणि त्यानंतर मग ही परिस्थिती झाली की 3ही मेन पक्ष हे जेव्हा म्हणतायत त्या चौथ्या पक्षाने म्हटलं जरी की आम्हाला करायचं आहे तरी तो करू शकत नाही आणि मग राष्ट्रपती राजवट लागली. एक त्यांचं उत्तर दाखवून देतो मी फक्त. ते माहिती आहे मला, दाखवायची गरज नाही, बघायची गरज नाही. कारण की काय ते उत्तर बघितल्यावर असं वाटतं की महाराष्ट्रात फडणवीस विरुद्ध पवार अशीच लढाई आहे. म्हणजे त्यांचं उत्तर म्हणजे एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिला त्यात म्हटलं की महाराष्ट्रात जी राष्ट्रपती राजवट लागली ती शरद पवारांमुळे लागली होती. माझ्याकडे काही संसद सदस्य होते असले विद्यार्थीचे, पण त्यांनी मी सांगितलं प्रेसिडेंट सुरू येतो याचा अर्थ त्यांनी व्यवस्था व्हायची की माझं स्थान काय. हे म्हणजे असं हे बघितल्यावर हे आता मला सांगा, सरळ उत्तर दिलं का, नाही म्हटलं का? नाही दिलं ना. कारण घटनाक्रम मी सांगतोय आणि या घटनाक्रमाचे साक्षीदार अजितदादा पवार आहेत, जे आता तुमच्या बरोबर आहेत, आता आमच्या सोबत आहेत. अजून 2-3 आहेत, काळजी करू नका, पाहिजे ते आणून देतो. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, अजूनही राज्यपालांकडे ते पत्र असेल, त्यांच्या रेकॉर्डला तर असेल, बघा कुठे टाईप झालाय, वर्षा बंगल्याच्या कम्प्युटरवर टाईप झालाय. किती दिवस राहतील अजितदादा? राहतील, पूर्ण वेळ राहतील. नाही, लोक बोलतात की निकालानंतर अजितदादा राहतील की नाही राहतील. लोकांच्या बोलण्याने राजकारण ठरत नसतं. राजकारण हे त्यावेळेची व्यवहार्यता काय आहे याच्यावर ठरत असतं. आणि आता अजितदादा हे आमच्यासोबत राहतील कारण आमचं तिघांचं मिळून सरकार येत आहे. ठीक आहे.